To all of you. Myself, Aryan Bagare. I recently joined to computer classes and I had chosen the MSCIT course for 3 months. And in that course, we had in last week we had learned about hardware connectivity and disconnectivity. So today we'll discuss about that only. So first of all, हे CPU म्हणजे काय असतं हे सगळ्यांना मी सांगतो. CPU म्हणजे हे फक्त एक ही छोटीशी चिप असते. ह्याच्या आधी कोणाला माहिती होतं का सीपीयू म्हणजे ही फक्त एक छोटी चिप असते? नाही. सो हेच आपल्याला ह्या गुरु कम्प्युटर क्लासेस मध्ये आल्यानंतर हे कळालं. सीपीयू म्हणजे हा फक्त ही एक छोटी चिप असते. एरवी तुम्ही सगळ्यांनी ऐकले असेल का सीपीयू म्हणजे हा असतो, पण हे अतिशय चुकीचं आहे. हा फक्त सीपीयूचा कॅबिनेट असतो. त्याच्यात ह्या मदरबोर्ड मध्ये ही सीपीयू प्लेस केलेला असतो आणि ह्या मदरबोर्डला ह्या कॅबिनेटच्या ह्या पोर्शन मध्ये सेट केलेला असतो ह्या साईडला. आणि तिथेच त्याच्या मदरबोर्डच्या बॅक पॅनलला हे सगळे यूएसबी पोर्ट असतात जिथे आपण हे सगळे डिव्हाइस कनेक्ट करू शकतो. आता मी तुम्हाला सगळे डिव्हाइस कनेक्ट कसे करायचे ते सांगतो. माउसला एक यूएसबी पोर्ट दिलेला असतो. तो आपण मदरबोर्डच्या बॅक पॅनलला इथे कनेक्ट करू शकतो. सीपीयूला नाही बरं का, मदरबोर्डच्या बॅक पॅनलला. त्याचबरोबर आपण हा जो कीबोर्ड आहे हा सुद्धा आपण मदरबोर्डच्या बॅक पॅनललाच कनेक्ट करू शकतो. अशा प्रकारे आपण हा इथे मदरबोर्डच्या बॅक पॅनलला कनेक्ट करूया. त्याचबरोबर ही आहे पॉवर केबल. विदाउट इलेक्ट्रिसिटी कम्प्युटर चालत नाही हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यासाठी ही सगळ्यात मेन केबल आहे. ह्या केबलला 3 स्लॉट असतात. ह्या स्लॉट मधून अर्थिंग करंट पास होतो, ह्याच्यातून एसी करंट आणि ह्याच्यातून डीसी करंट. तो हा एक पॉइंट हा एमएससीबी च्या बोर्डला कनेक्ट करावा लागतो आणि हा जो पॉइंट आहे तो मॉनिटरच्या बॅक पॅनलला म्हणजे इथं हा कनेक्ट करावा लागतो. त्याचबरोबर केबल विजेई केबल ही मॉनिटर मध्ये स्क्रीन शो करते. जसे की जेव्हा आपण जे काही व्हिडिओ पिक्चर्स सेंड करतो ते हे सगळे ह्या विजेई केबलनी सेंड होतात. फक्त तसं काही एक्सपेरिमेंट. सो मी लास्ट वीक मध्ये याच्यावर एक एक्सपेरिमेंट केला की जसे काही मला जे काही सरांनी शिकवलं, जे काही मी पासपोर्ट फोटोज ग्रीटिंग कार्ड जे काही मी बनवले ते ह्या विजेई केबल थ्रू बनवले जातात. फक्त ड्रॉबॅक एवढाच आहे का ह्या विजेई केबल मधून ऑडिओ हे आपल्याला सेंड करता येत नाही. फक्त व्हिडिओज आणि पिक्चर हे आपल्याला सेंड करता येऊ शकतात. त्याचबरोबर ही आहे लॅन केबल. लॅन केबल थ्रू आपण कम्प्युटरला मॉनिटरला जे काही इंटरनेट आहे किंवा डाटा आहे ते आपण सप्लाय करू शकतो. एक पोर्ट हा मदरबोर्डच्या बॅक पॅनलला सेट केला जातो. त्याचबरोबर दुसरा पोर्ट हा जो आहे हा मॉनिटरला सेट केला जातो. त्याचबरोबर हे आहे रॅम हा खूप गरजेचा पार्ट आहे आपल्या मॉनिटर मधल्या. जे काही आपण डॉक्युमेंट्स किंवा फाईल जे काही सेव्ह करतो ते सगळे ह्याच्यात सेव्ह राहतात. त्याला इथे एक स्लॉट दिलेला आहे. ह्याच्यावर ह्या स्लॉट मध्ये ह्या रॅमला रेस्ट केलं जातं. त्याचबरोबर हा आहे एसएमपीएस. जे काही आपण जेव्हा आपण हा मॉनिटर किंवा पीसी जेव्हा आपण यूज करतो, जेव्हा काही ह्या कॅबिनेट मध्ये जी काही हीट प्रोड्यूस होणार आहे त्या हीटला कूल करण्यासाठी एसएमपीएस यूज केला जातो. त्याच्यात हा काही जो कूलिंग फॅन प्रोव्हाइड केलेला आहे तो त्या सगळ्या हीटला कूल करण्याचं काम करतो. त्याचबरोबर ही आहे ओटीजी केबल. ओटीजी केबल ही पीडीए ला कनेक्ट केली जाते. कोणी सांगू शकेल का पीडीए म्हणजे काय? पर्सनल डिजिटल असिस्टंट. ओके. सो जेव्हा आपल्याला काही जर आता जे ह्यांनी सांगितलं पीडीए त्याला दुसरा नाव कोणी सांगू शकेल का? मिनी कॉम्प्युटर. ओके. जर आपल्याला जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो. पीडीए म्हणजे आपला जो काही स्मार्टफोन असतो त्याला आपण
कम्प्युटर लँग्वेज मध्ये पीडी असं म्हणतो. जर आपल्या मोबाईल मधला जर डाटा घ्यायचा असेल तो मॉनिटर मध्ये, तर ह्या ओटीजी केबलचा यूज केला जातो. त्याचबरोबर आता कोणाला या कनेक्टिव्हिटी बद्दल कोणाला प्रॉब्लेम किंवा काही क्वेश्चन विचारायचा असेल तर विचारू शकता. तर आता आपला जो मदरबोर्ड आहे त्याच्यावरती काही लिमिटेड स्लॉट्स आहेत USB साठी, तर मग ते ॲडिशनल जर डिव्हाइस कनेक्ट करायचे ते हो, त्याच्यासाठी हा एक्स्ट्रा USB पोर्ट्स आहेत, त्याला आपण बोनस पॉइंट असेही म्हणतो. त्याच्यावर आपल्याला जर ह्या मदरबोर्ड मध्ये जर स्लॉट कमी पडले तर आपण हा एक्स्ट्रा बोनस पॉइंट लावून आपण दुसरी डिव्हाइस कनेक्ट करू शकतो. अजून कोणाला काही क्वेश्चन? ठीक आहे. तर आता आपण ही जी काही कनेक्टिव्हिटी केली, आता आपण हिला डिस्कनेक्ट करूया. सो मला एक रिव्ह्यू द्यायचा आहे क्लास बद्दल. गेल्या काही 10 वर्षापासून जे काही मला स्कूलमध्ये शिकवलं गेलं, तर ते मी जेव्हा गुरु कम्प्युटरला आलो तर त्याच्यात मला 1% ही मला जे स्कूलमध्ये नॉलेज दिलेलं होतं ते काही इथे यूज झालेलं नाही. पण जसं मी गुरु कम्प्युटरला जॉईन केलं तसं मला युनिक नॉलेज भेटायला सुरुवात झाली. त्याचबरोबर मला न्यू स्किल्स प्रोव्हाइड केल्या गेल्या सरांथ्रू. त्याचबरोबर आधी मला CPU हा माहिती नव्हता का CPU म्हणजे हे एक फक्त आणि फक्त ही छोटीशी चिप असते. तर मी आधी CPU ला हे पूर्ण कॅबिनेट आधी CPUच म्हणायचो. पण जसं मी गुरु कम्प्युटर क्लासला जॉईन झालो तसंच मला हे CPU म्हणजे काय हे असंही कळालं. त्याचबरोबर मला खूप साऱ्या नॉलेज बद्दल, खूप साऱ्या युनिक गायडन्स बद्दल, एक प्रॉपर डायरेक्शन बद्दल मला सरांनी ही खूप छान गाईडलाईन केलेली आहे. सो आय थँक्यू सो मच. ओके.